प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 19 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। आज त्यांनी छान मज्जा दाखवली आहे। हा अर्जुन शेवटी पूर्णाजीला म्हणवतोच, अगं पूर्णाजी असं काय करतेस, सिनियरचा विचार कर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रतिमा आत्याचा विचार कर। तू जर अशी तन्वीशी वागली तर प्रतिमा आत्याच्या आत्म्याला शांती कशी मिळेल। आता असं बोलल्यानंतर पूर्णाजी इमोशनल होतात ना। अर्जुन पूर्णाजीला म्हणतोय, अगं प्रतिमात्यासाठी तरी तन्वीला माफ करणं। आणि मग काय, पूर्णाजी लगेच इमोशनल होताय आणि या तन्वीच्या समोर येऊन उभ्या राहतायत। पूर्णाजी आता तन्वीच्या समोर अशा उभ्या राहतात। आता या प्रियाला असं वाटतं म्हातारी पुन्हा थोपाडीत मारते की काय, असं ती मनात विचार करतेय। पूर्णाजी तिला म्हणतात, खरं तर तुझ्या चुका माफ करण्यासारख्या नाहीये। मी तुझ्याशी आता बोलायला आले याचा अर्थ असा नाही की मी सगळं विसरली आहे, पण मला अर्जुनचा हट्ट डावलता येत नाहीये। मी तुला आता आणखीन फक्त एकच संधी देणार आहे। यापुढे तुझ्यामुळे आमच्या कुटुंबाचं काहीही नुकसान होणार नाहीये असं सांग मला। आता लगेच ही म्हणते, हो 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 पूर्णाजी, थँक्यू सो मच। आता ही लगेच पूर्णाजीच्या गळ्यात पडणार। तेवढ्यात पूर्णाजी तिला असं म्हणतात, लांब व्हायचं, असं खुणवतात तिला की माझ्या जवळ यायचा प्रयत्न करायचा नाही। म्हणजे पूर्णाजीचा राग अजून निवळला नाहीये बरं का। पूर्णाजी आता तिथून निघून जातात। अस्मिता आणि प्रिया दोघी जणी आता गळ्यात पडतात। आता ही प्रिया म्हणते, थँक्यू सो मच अर्जुन, तुझ्यामुळे मला माझी फॅमिली मिळाली आहे, नाहीतर मला माझी फॅमिली कधीच मिळाली नसती। अस्मिता म्हणते, अगं आज ना उद्या पूर्णाजीचा राग निवळलाच असता, जे 6 महिन्यांनी झालं ते आज झालं, एवढंच। सायली म्हणते, आता तुम्ही अजिबात चांगलं केलेलं नाहीये, हिला इथे आणून आपल्यावर पश्चातापाची वेळ नाही आली म्हणजे मिळालं। आता ही प्रिया लगेच म्हणते, सायली अगं अशी काय बोलते ग, अगं माझ्यासाठी मनात सगळ्यांच्या विष का कालवतेस, मी काय बिघडवलं ग तुझं। कल्पना ते म्हणतात, सायली तुला हिला उत्तर द्यायची काहीही गरज नाहीये। प्रतापराव म्हणतात, तन्वी जरा नीट वाग आता। लगेच ही प्रिया म्हणते, हो मामा, हो नक्की। आता त्या दोघांच्या पाया पडते, पण ते दोघं जण तिथून निघून जातात। सायली जवळ येऊन म्हणते, तू कितीही विरोध केलास ना तरी तुझ्या घरचा मी एंट्री पास मिळवलाच। अश्विन, चैतन्य काळजी घ्या हं। आता हे दोघे जण तिला बाय असं करतात। आता लगेच सायलीला म्हणते, येते हं सायली। आणि आता अर्जुनला पण म्हणते, बाय अर्जुन, सी यू सून। आणि आता बाहेर जाते प्रेक्षकांनो आणि मनात विचार करते, अरे वा ही परीक्षा तर अर्जुन खरंच पास झाला, म्हणजे त्याला फॉर्मल नाही खरंच काहीतरी वाटतंय माझ्याबद्दल। आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे हसताय। आता अर्जुन म्हणतो, बघितलं का मिशन सक्सेसफुल, आता आपलं मिशन अलिबाग सुरू। अर्जुन आता मुद्दाम तन्वी जवळ जातोय, या सायलीचा एवढा जीव थोडा थोडा झालाय। अर्जुन तन्वी समोर जातो या प्रिया समोर आणि म्हणतो, हॅपी ना। लगेच ही म्हणते, हो खूप हॅपी। अरे अर्जुन तुला माहिती आहे ना माझं पूर्णाजीवर किती प्रेम आहे, आणि फक्त तुझ्या आणि तुझ्यामुळेच मला एक चान्स मिळाला बघ, फक्त एका गोष्टीचं फार वाईट वाटतंय रे मला। अर्जुन म्हणतो, कुठल्या गोष्टीचं ग। आता ही सायली असं ऐकत असते बघा चोरून चोरून यांचं बोलणं। आता ही म्हणते, काय रे अर्जुन, अरे तुझी बायको किती विरोध करत होती रे तुला, आपली संस्कृती काय म्हणते सांग बरं, बायकोने कायम नवऱ्याची साथ द्यायला पाहिजे, पण इथे तर तुझी बायकोच सगळ्यात पुढे तुला विरोध करायला उभी असते। म्हणजे बघा ना कशी भांडणं लावायचा प्रयत्न करते। काही लोकांची खरंच अशी प्रवृत्ती असते बरं का, मला असा अनुभव आहे, माइंड डायव्हर्ट करतात असे लोक। आता अर्जुन म्हणतो, बघ तुला ही परिस्थिती दिसली की नाही, हे असंच चाललंय ग खूप दिवसापासून, मला तुझ्याशी खूप काही बोलायचंय बघ तन्वी, हे असं डिनरला वगैरे गेलो तरी आपल्याला काही वेळ पुरत नाही ना। आता ही लगली गळ्यात पडते त्याच्या आणि म्हणते, हो ना रे अर्जुन, कसा वेळ जातो काही कळतच नाही। अर्जुन घाबरतो आता आणि सायलीकडे बघायला लागतो आणि म्हणतो, ऍक्च्युली आपल्याला जास्त वेळ घालवायला पाहिजे सोबत नाही का। सायली सारखी अर्जुनकडे बघतेय। अर्जुन म्हणतो, अगं हो मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण माझी बायको आहे ना ती डिटेक्टिव्ह आहे बघ, अगं ती बघ आता पण आपल्याकडेच लक्ष ठेवून असेल, बघ तू बघ। आता लगेच प्रिया मागे बघते तर खरंच सायली इकडेच पाहत असते, पण प्रियाने पाहिल्यावर सायली लागली इकडे तिकडे पाहून घेते। लगेच प्रिया तिच्याकडे पाहून म्हणते, बापरे खरंच रे, अरे असंच असलं तर आपण कसं बोलणार ना दोघे जण। आता अर्जुन म्हणतो, हो ना अगं हे सगळं विसरण्यासाठीच मी स्वतःला एवढं बिझी करतोय बघ तन्वी, काय सांगू तुला। अगं त्यासाठीच मी उद्या चाललोय बघ अलिबागला, तशी माझी क्लायंटची मीटिंग आहे, मी एकटाच चाललोय, तिथे मला भरपूर फ्री वेळ असणार आहे, एकटाच काय करणार आहे ना मी नंतर तिथे, पण जाऊ दे आता हेच मी आयुष्य स्वीकारलंय, एकटाच आयुष्य। ही लगेच म्हणते, एकटाच, अरे अर्जुन समजा मी तुझ्यासोबत अलिबागला आले तर, काय भोळा चेहरा केलाय बघा ना अर्जुनने। अर्जुन म्हणतो, तू अगं पण तू माझ्यासाठी असं कसं येशील तू अलिबागला। लगेच प्रिया म्हणते, अरे अर्जुन मी काय येणार नाही तुझ्यासाठी, अरे म्हणजे बघ हा तुझी मीटिंग होईपर्यंत मी बाजूला थांबेल आणि मग नंतर आपण मस्त अलिबाग फिरू,
छान असं रमत गमत आराम करू तिथे गेल्यावर. इकडे सायलीचा संताप होतोय. आता लगेच अर्जुन म्हणतो सो स्वीट ऑफ यू ना तन्वी, अगं आपल्याला किती वेळ घालवता येईल मग सोबत, किती बोलता येईल एकमेकांशी, आपण काय सकाळी जाऊ आणि रात्री परत येऊ. आता तन्वी एवढी खुश होते आणि म्हणते हो चालेल चालेल, मी ना लगेच तयारीला लागते. बाय अरे अर्जुन, सी यू सून. आता ही निघाली बाबा फायनली. अर्जुनला त्याचा प्लॅन सक्सेसफुल होताना दिसतोय खरी, पण प्रेक्षकांना उद्या खरंच मजा येणार आहे या एपिसोड मध्ये, कारण ही काही ना काही माती खाणारी प्रिया आता काय कशी ते बघत राहा. आता अर्जुनने लगली तयारी पण चालू केली आहे, स्वतःचे बूट स्वतः पॉलिश करतोय तो. सायली त्याला म्हणत असते सर तुम्ही प्रिया बरोबर अलिबागला जायला निघाले खरे, पण एकदा विचार करा ना, खरंच वाटतं का तुम्हाला ती प्रिया तुमच्याशी सगळं खरं खरं बोलेल, दुसरा कुठला मार्ग नाहीये का. अर्जुन म्हणतो आता कशाला विचार करायचा, दुसरा मार्ग कशाला शोधायचा एवढा चांगला मार्ग मिळाल्यावर. आणि मी जसं सांगितलं ना तन्वीला, मी एकटाच चाललोय अलिबागला, ती पटकन हो म्हणाली. हो जसं आपल्याला पाहिजे होतं ना अगदी तसंच होतंय. आता लगेच सायली चिडचिड करते आणि म्हणते तिला काय, तिला तर तुमचा सहवास आवडतोच, आता तिकडे गेल्यावरती बघा कशी लाडे लाडे बोलेल तुमच्याशी, तिला पुरुषांना कसं जाळ्या तोडायचं ना ते बरोबर कळतं. अर्जुन म्हणतो तिला काय करायचं ते करू द्या, पण तुम्हाला असं का वाटतंय की मी तिच्या ट्रॅप मध्ये ओढला जाईल म्हणून. सायली म्हणते मला माहिती हो तुम्ही नाही अडकणार. आता पुन्हा बोलता बोलता थांबते. अर्जुन म्हणतो पण जर अडकलोच तर तुम्हाला काय फरक पडतोय. सायली म्हणते अरे वा असं कसं, फरक पडतो ना मला, पडतो फरक, असंही होईल मला. आता अर्जुन म्हणतो लगेच ही म्हणते नाही म्हणजे ते काय आहे ना, म्हणजे तुमचं मधुभाऊंच्या केसवरनं लक्ष विचलित होईल ना. अर्जुन म्हणतो बरोबर आहे तुमचं, पण डोंट वरी असं काहीच होणार नाहीये. प्रिया पुरुषांना फसवण्यात जे काही ट्रॅक वापरते ना मी त्याच्यात फसणारच. आता या प्रियाने त्या रविराजांना कसं गंडवलं ना ते बघा. आता तिने फोनवरती कोणाशी तरी बोलती येते आणि म्हणते हो हेच लोकेशन आहे, थांबा थांबा मी दार उघडते. आता खाली येऊन तरा पटकन दार उघडते. आता दारामध्ये एक डिलिव्हरी बॉय आहे. आता हा पार्सल घेणारा माणूस आलाय. आता तो पार्सल घेणारा माणूस हिच्या हातातलं इन्व्हिटेशन कार्ड घेतो आणि म्हणतो अरे वा मॅडम, हा तर पिकअपचा पण हाच पत्ता आहे आणि डिलिव्हरी द्यायचा सुद्धा हाच पत्ता, असं कसं. प्रिया त्याला म्हणते तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला पैसे मिळताना तुम्ही तुमचं काम करा बरं. तो माणूस म्हणतो पिकअप आणि डिलिव्हरी एकच लोकेशन कसं काय. प्रिया त्याला म्हणते हे बघा तुम्हाला सांगितलं ना मी, ते काम करा, आता जा पटकन बाहेर आणि बेल वाजवा तिकडे गेल्यावर. सायली पहा अर्जुनला काय काय सूचना देते. ती अर्जुनला म्हणत असते मला माहितीये तुम्ही फसणार नाही, पण तिथे गेल्यावर मला तासाला फोन करायचा. अर्जुन म्हणतो तासाला. आता सायली म्हणते बरं तासाला नाही 2-2 तासाला फोन करा, पण मला कळवायचं तिथे काय चाललं ते. बरं 2 तासांनी का होत नाही कळवा, हे बघा मला मेसेजेस करून कळवा जरी फोन नाही लागला तर. अर्जुन म्हणतो ओके बॉस. सायली म्हणते हे बघा प्रियाने तुम्हाला काही खायला प्यायला दिलं ते अजिबात घ्यायचं नाही, त्यात तिने काहीतरी मिसळलेलं असू शकतं आणि शक्यतो एकांतात राहायचं नाही, सगळ्यांच्या मध्ये राहायचं. अर्जुन म्हणतो हो गाडीच्या बाहेर अजिबात हात काढणार नाही मी, कोणी चॉकलेट दिलं तर अजिबात खाणार नाही मी आणि अजिबात मान वर करून बसणार नाही, नका टेन्शन घेऊ तुम्ही. सायली म्हणते चेष्टा नका ना करू तुम्ही माझी, तुम्ही ओळखत नाही ना प्रियाला म्हणून तुम्हाला सांगतेय. अर्जुन म्हणतो पण तुम्ही मला ओळखता ना मिसेस सायली. आता पुन्हा एकदा प्रियाचा सीन दाखवलाय. प्रिया विचार करत असते या किल्लेदारला खाली कसं बोलवू आणि मग मोठ्याने आवाज देते बाबा ओ बाबा खाली आहे ना. रविराज खाली आलेत. आता ही लगेच विचारते बाबा तुमच्यासाठी चहा टाकू का, मी आल्याचा चहा करतेय. रविराज म्हणतात अगं टाक ना चहा, मुलगी एवढी विचारतीये तर मी चहा घेणार नाही का. आता हिचा प्लॅन पहा प्रेक्षकांनो कसा आहे, म्हणजे गंडवतीये कशी बापाला. आता ती म्हणते बसा बाबा लगेच चहा टाकते. आता रविराज तिथेच बसलेले असतात. पुन्हा एकदा दरवाजा वाजतो आणि ही म्हणते थांबा बाबा मी बघते कोण आलंय. आता पुन्हा तो डिलिव्हरी बॉय आलाय तिथे. प्रिया मोठ्याने म्हणते हो का कोणासाठी आहे. आता तो बॉय म्हणतो की तन्वी किल्लेदार. आता ही लगेच म्हणते हो द्या मीच आहे तन्वी किल्लेदार. आता तो म्हणतो अहो मॅडम मी गेट जवळ गेलो 1 मिनिट तिथेच थांबलो आणि परत आलो इकडे, बरोबर केलं ना मी. लगेच प्रिया म्हणते हो 5 स्टार दिलं मी तुम्हाला, नका काळजी करू. थँक्यू असं म्हणून लगेच दार लावून घेते. आता हिने लगली आमंत्रण पत्रिका सुद्धा तयार केली आहे. आता इकडे अर्जुन सायलीला म्हणतो बसा बरं एका ठिकाणी. हे बघा मला माहिती आहे या केसमुळे तुम्ही खूप स्ट्रेसमध्ये आहात, पण आपल्याला सक्सेसफुल होणं गरजेचं आहे की नाही. हे सगळं माझ्यासाठी सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, त्यामुळे आपला हा प्लॅन नक्की सक्सेसफुल होणार. सायली म्हणते पण नाही झाला प्लॅन सक्सेसफुल तर. अर्जुन म्हणतो असा विचार कशाला करताय तुम्ही, बरं ठीक आहे नाही झाला तर नाही झाला, पण त्या निमित्ताने माझी आणि तन्वीची मैत्री तरी होईल ना, आणि ह्यानं त्या निमित्ताने मला तिच्याशी काही ना काही बोलता येईल आणि ती काही बोलून जाईल एखाद्या वेळेला, नक्की असं काहीतरी होईल. सायली म्हणते हे पटतंय खरी मला. अर्जुन म्हणतो पटतंय ना, चला मग मी आता तयारी करतो नाहीतर उशीर होईल. आता अर्जुनने कुठला तरी एक ब्लेझर घेतलाय आणि तो चेंज करायला गेलाय. सायलीचं मन काही थाऱ्यावर नाहीये. आता इकडे प्रियाने ते पार्सल रिसीव्ह केलंय ना,
आता ते फोडून बघतेय. रविराज म्हणतात काय ग, काय आलंय तुझ्या नावावर? प्रिया म्हणते काय माहिती बाबा, थांबा हा बघते. आता लगेच ते बघून म्हणते अहो बाबा इन्व्हिटेशन आहे. आलं माझ्या लक्षात. अहो आमच्या कॉलेजमध्ये ना प्रदर्शन आहे मोठं अलिबागला. त्यांनी सांगितलंय सकाळी जायचं आणि संध्याकाळी परत यायचं. जाणार आहेत सगळ्या मैत्रिणी माझ्या, पण मी नाही जाणार आहे. हा बाबा जाऊ द्या, मी हे डस्टबिन मध्ये टाकते, ह्याचा तरी काय उपयोग आहे. आता लगेच रविराज म्हणतात अगो वेडी आहेस का गो तू? अगं तुझं कॉलेज एवढं तुला इन्व्हिटेशन पाठवतंय आणि तू जात नाहीयेस, असं का करतेस तू? दाखव बरं इकडे ती इन्व्हिटेशनचं पत्रिका. मग आता ते रविराज ती पत्रिका बघतात आणि म्हणतात बापरे मोठं एक्झिबिशन दिसतंय. आणि काय ग, अगं एक्झिबिशनची तारीख तर आजचीच आहे आणि त्यांनी आमंत्रण पण आजच कसं काय दिलं? आता हिला सुचतात बरे अशी वेळेवरती उत्तरं. आता घाबरते ती, पण लगेच सावरून घेते आणि म्हणते बाबा हे ना फॉर्मल इन्व्हिटेशन आहे, कॉलेजने आम्हाला आधीच सांगितलंय, आता हे इन्व्हिटेशन पाठवलंय. पण काय ना मी सुभेदारांकडे कशी वागले, तुम्ही मला परवानगी देणार नाही या इन्व्हिटेशनला जायला, म्हणून मी काही बोललेच नाही तुम्हाला. लगेच रविराज म्हणतात बाळा तू खरंच वेडी आहेस. मला सांग एखाद्या छोट्याशा चुकीचा परिणाम तू तुझ्या अभ्यासावर होऊ देणार आहे का? आणि त्या रात्री तुझ्या मैत्रिणींबरोबर डिनरला पाठवलं होतं ना मी, पाठवलं होतं की नाही? मग इथे का नाही पाठवणार बाळा? जा तू अलिबागला. लगेच ही म्हणते थँक्यू हो बाबा. रविराज म्हणतात अगं जा आता, नाहीतर सोडवायला येऊ का तुला? लगेच म्हणते नको मैत्रिणी आहेत बाबा, मी जाईल. झालं हिच्या मनाप्रमाणे. हिने बरोबर परवानगी काढली त्या रविराजकडनं. पण रविराज सुद्धा कसे काय एवढे भोळे आहेत ते त्यांनाच माहिती. असो, आता या अर्जुनने ब्लेझर बिझर घातलाय, मस्त चेंज करून आलाय. सायली मनात विचार करते सर याच्यामध्ये किती रुबाबदार दिसताय, कुठलीही मुलगी यांच्याकडे बघून. आता लगेच अर्जुन म्हणतो चला आता माझं झालंय आवरणं. सायली म्हणते थांबा हे नका घालू, मी दुसरं देते तुम्हाला. आता सायलीने कपाटातनं वेगळाच कोट काढलाय. अर्जुनला म्हणते हे घ्या, हा घाला बरं, हा जास्ती छान दिसेल तुम्हाला. अर्जुन म्हणतो नाही हे जास्ती इम्प्रेसिव्ह दिसतंय ना. सायली म्हणते नाही हे घाला ना. आणि मनात विचार करते नको म्हणूनच हे नका घालू. मग आता अर्जुन म्हणतो अरे नाही, आपल्याला बेसिकली प्रियाचं सगळं टेस्ट बघावे लागेल ना, म्हणजे तन्वीला काय आवडतं काय नाही. हा रंग कसा जास्ती छान वाटेल ना, तिला आवडेल हा रंग. सायली आता अशी संतापते आणि म्हणते हा रंग घालायचं सांगितलं तुम्हाला, चुपचाप हा रंग घाला. अर्जुन म्हणतो अरे बापरे चिडताय कशाला, घालतो थांबा. आता चुपचाप जाऊन तो दुसरा कोट घालून येतो आणि म्हणतो हे कसं दिसतंय, छान दिसतंय ना, म्हणजे छानच दिसतंय म्हणा. आता लगेच सायली म्हणते सर तुम्हाला कामगिरीसाठी शुभेच्छा. अर्जुन म्हणतो कामगिरी, अच्छा यू मीन टू से ऑल द बेस्ट. हो थँक्यू. बरं चला निघतो मी. आता तो बुट घालायला लागतो आणि आता सायलीला आलंय प्रचंड टेन्शन. आणि हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय प्रेक्षकांनो. आज कला अद्वैत पण फार भारी दाखवलंय. तर आता ही सायली अर्जुनला म्हणत असते पुढच्या भागामध्ये काळजी घ्या आणि लवकर या आणि मला सतत मेसेज करत राहा, विसरू नका. अर्जुन तिला म्हणतो ओके मॅडम डन. आता हे निघाले दोघं जण, प्रिया आणि अर्जुन. गाडीमध्ये जाता तिने मोगऱ्याची फुलं घेतली आहेत. मोगऱ्याची एका सायलीची माहित नाही, पण तो शिंकायला लागतो अर्जुन. आता ही प्रिया म्हणते काय रे अर्जुन काय झालं तुला? अर्जुन म्हणत असतोय टाकून दे फुलं ती पटकन. आता ही प्रिया म्हणते बरं बाबा टाकते. आता ती फुलं फेकून देते आणि अर्जुनला म्हणते काय रे तुला एवढं हायपर व्हायला काय झालं? अर्जुन म्हणतो तुला लहानपणचं काही आठवत नाही का? लहानपणी सुद्धा तू असंच करायची. आता प्रिया विचार करते अरे देवा मी खाल्ली वाटतं काहीतरी माती. आता प्रेक्षकांना बघूयात काय धमाल मज्जा घडते ते. आता मालिका आहे, काय दाखवायचं ते त्यांच्या मनाप्रमाणे दाखवतील. आपल्याला जे आवडतं ना प्रेक्षकांना ते मनापासून एन्जॉय करायचं, नाही आवडलं तर सोडून द्यायचं, एवढा ताण नाही घ्यायचा. बघूयात पुढे काय धमाल मस्ती घडते ते. पण कला आणि अद्वैत पण आज छान दाखवले. माझ्या आवाजात त्याचा पण रिव्ह्यू ऐकत जा म्हणजे तेवढेच मला जरा व्ह्यूज मिळतील. कधी होतील प्रेक्षकांनो माझे 1 लाख सबस्क्रायबर, मी खूप वाट बघतीये. एनिवे काय म्हणू, रोज फक्त रिक्वेस्ट करू शकते. माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.